अभंगाचं पहिलं चरण एक तत्व नाम सोडा धरी बोला. 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 माझा स्वतःचा अनुभव सांगतो महाराज. जीवनामध्ये ज्यावेळेस साधू जीवनामध्ये येतात ना, गाडी चालवणारा माणूस 33 वर्ष गाडी चालवली. किती वर्ष चालवली गाडी? 33 वर्ष चालवली. करोनाच्या काळामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाला जे मला घेऊन आले, ज्यांच्या गाडीमध्ये स्वतःची गाडी, कुठेही कार्यक्रम असतात स्वतःच्या गाडीमध्ये मला घेऊन जातात, अशी घोडेगावचे केंद्र प्रमुख ढवळे गुरुजी, माझे गुरुबंधू ज्येष्ठ. त्यानंतर मला या ठिकाणी त्यांच्याबरोबर निघाले घोडेगावचे मुख्याध्यापक पठारे सर या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला सांगतो, सद्गुरूच्या सानिध्यात गेल्यानंतर आणि सद्गुरूने दिलेल्या नामावरती जर आरूढ जर झालं, कुठल्या संस्थेत गेल्यानं, कुठल्या संस्थेत संगीत कशा संदर्भाची माहीत, वीणा कशावर लावायची माहीत, आणि अजून सुद्धा त्या भानगडीत पडलो आणि पाडायचं नाही. जर मला ते जर आलं तर तुम्हाला शरण जाईन का मी? मला शरण जाण्याकरता माझ्या भगवान परमात्म्याने माझ्यावरती जर ही वेळ ठेवली असेल तर मी त्याच्यात काय पाहिजे पाहिजे, धन्यता मानली पाहिजे. कारण अष्टपैलू खेळाडूला थोडासा काय असतो, फुगेपणा असतो. माझा तिकडे काय काय चाललंय दादा? नाही चालत असं. जीवनामध्ये श्रीमंत साधू श्रीपाद बाबा चव्हाण यांचा अनुग्रह माझे सद्गुरू आप्पा माऊलींच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये आला. आल्यानंतर बाबा 2000 साली अनुग्रह घेतलेला. किती साली घेतलेला? माझा म्हणजे मी आता किती वर्षाचा आहे? फक्त 25 वर्ष माझं वय पूर्ण झालंय आणि 26व्या वर्षात माझं काही पदार्पण आहे. म्हणजे मी तुमच्यासमोर बालक आहे का नाही? तुमच्यासमोर बालक आहे का नाही? अरे तुमच्या किती लवकरचा जन्म आहे तुमचा, किती माझ्या वडिलांपेक्षा जास्त वयाचे आहात तुम्ही वास्तविक पाहता. पण जीवनामध्ये श्रीमंत जर साधू आला आणि त्या नामावर जर विश्वास जर ठेवला तर ते साधू तुम्हाला जीवनामध्ये पाहिजे ती गोष्ट फक्त तुम्ही त्याच्यावर फक्त विश्वास ठेवा. विश्वास नाही ठेवल्यामुळं काय होतंय, आज जगामध्ये काय चाललेलं आहे, विश्वास नावाची वस्तूच नाही. साधूवरती विश्वासच नाही. ते काय म्हणते, महाराजांचं काम काय सांगायचंय आणि आपलं काम काय ऐकायचे. कुठपर्यंत? फक्त या मंडपात ठेवल्यामुळं. पण या मंडपात नुसतं ऐकून घेण्यापेक्षा याच्या नंतर बाहेर गेल्यानंतर संतांच्या शब्दाचा हरिपाठ जो विषय आहे, हरिपाठ हा रोज स्वरात गायचा विषय आहे, एक आचरणात आणायचा विषय. किती जणांचा आहे? तुमच्या आहे, पण किती जणांच्या आहे बाजारामध्ये? आमच्यात नाही. तुमचं जाऊ द्या, आमच्यात नाही. कारण या तुम्ही माझे बाबा म्हणायचे, समोर बसलेला समाज सोन्यावरून पिवळा आहे, सोन्यापेक्षा जास्त पिवळा आहे, इतका मौल्यवान आहे. पण लायकीचे कुठले नाही. त्या महात्म्यांचे सुद्धा तसे शब्द असतील बाबांचे.
लहरीनाथ बाबांची. आणि ओरिजिनल महात्मे हे रागीट असतात, त्यांना काही घेणं नसतं, कोणाशी नाचणी ते करत नाही. मग असा जर त्या भगवंताच्या नामावर जर विश्वास ठेवला तर एक ड्रायव्हर माणूस जर या ठिकाणी त्या ड्रायव्हर पासून या गादीवर येईपर्यंत मी कशावर विश्वास ठेवला. आणि 2016 पासून ड्रायव्हिंग करत आणि जिथं कार्यक्रमाला जाईन तिथं हाराला, नारळाला, पाकिटाला बाबांच्या प्रमाणे, म्हणून तर आमची रात जुळली. आम्हाला सावड्या गोवा नाही ना, सावड्या मला कारण माझ्या संग जर सावड करायची तर बिगर पाचच आऊट आणावं लागेल. परंतु त्या साधूच्या तत्वामुळं जर आपल्याला एवढी मोठी श्रीमंती भेटलेली आहे, एका ड्रायव्हरला लोक काय म्हणतात, महाराज. आता महाराज या शब्दामध्ये काय दडलेलं याचा विचार केला कधी? महा अधिक काय राज दडलेलं आहे? हे राज आपल्याला कळलेलं आहे. काय कळलेलं आहे हे राज आपल्याला महाराज या शब्दामध्ये जर फोड केली तर महा म्हणजे सगळ्यात मोठं राज. आणि सगळ्यात मोठं राज एक आहे का, तुला दिलेला हा भूतलावरला तुझा जो देव आहे, हा 84 लक्ष योनीपैकी तुझा एकटाच देह महा हे राज आहे. 83 लक्ष योनीला भजन करता येत नाही, कीर्तन करता येत नाही, इतर योनी यांच्या ठिकाणी हा विचारच. आणि एक मनुष्य जात सकळ स्वभाव जन्मतात स्वभावताच काय आहे, भजन शिव. पण ज्ञानी काय केलं, बरं ज्ञान का नाही घेतलं? अहंकार आहे. मला काय कमी आहे का, मी मोठा आहे, मला काय गरज आहे, मला 2 टाइमला भेटतंय, सगळं भेटतंय. पण 2016 पासून ड्रायव्हिंग करत तरी सुद्धा मला माझ्या देवाने उपाशी ठेवलं. फक्त कशावर आरोग्य बाबा, कशावर आरोग्य? फक्त नामावर आरोग्य. एवढा विश्वास तुम्ही ठेवा. एक दिवस त्या भगवंताला तापली किव आल्याशिवाय राहणार. त्यामुळे जीवनामध्ये जगत असताना ह्याच कला रामाला आणि श्रीकृष्णाला संदीपांनी श्रीकृष्णाला सांगितलं, हे नाम सांगितलं. आणि वशिष्ठांनी रामचंद्र भगवंताला सांगितलं, ते नाम जर आपण आपल्या हे केलं, मुखोद जर केलं, नवे आपल्या पुढे वाचवायचे ते नाम. बरं मला एक सांगा, नाम घेताना असं कधी झालंय का, नाम घेता आपले हात गुंतले, पाय गुंतले? अहो दिवे कशा दिला, दे दिला भजना, दिले इंद्रिय हात पाय. हाती काम आईशी साक्ष बहुतांची. मुखाने जर नाम घेतलं, हाताने काम केलं तर काय होईल? दुःखाचं काय होईल? सुख होईल. मग आपल्या
आपलं नामस्मरण करता सध्या कामावर जर काम करीत असताना आपण इतर गोष्टी काढण्यापेक्षा प्रापंचिक गोष्टी काढण्यापेक्षा त्या भगवंताचं जर नामस्मरण जर केलं, बरं तुम्हाला सांगतो नामस्मरण असं जोरानं राम 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 कृष्ण 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 असं जोराने आणायचं का? तेव्हा त्यांनी काय झालं, येडं झालं. पण बाबा ते येडं झालेलंच खरं. आपण काय करतो माहिती का, आपण आहे ना एखाद्या वेड्याला आहे ना वेळा म्हणतो पण खरा सुखी कोण आहे महाराज? काय करून खरा सुखी कोण? त्याला उद्याच्या खायची आतुरचा कपडे चांगले असायची गरज, भेटन ते खातो. तो पण तिथे म्हणतो हे विश्वाची माझे घर ऐशी मती दयाची स्तर. त्याची मती काय झाली, त्याला भेटन ते खातो. बरं असं आहे का त्याचं? आपण तरी वारकरी कधी कधी आपण दिंडीला जर गेलो ना, रोज जर गोड असलं ना, मग आपण काय करतो माहिती का, एखाद्या कुठतरी घरात बसत आहे आमची ताई किंवा महाराजांनी 2 भाकरी द्या बांधून, मिरची द्या बांधून. मग आपल्याला कधीची काळजी? संध्याकाळची काळजी, नाही तर उद्या सकाळची काळजी. बरं ते इतके हुशार असतात नाही, हळूच कोणी आचार्याला विचारते उद्या कोणाची पौर्णती काय घ्या, हळूच विचारते. म्हणजे मला एक सांगा का, पण जग ज्याला येडा म्हणतंय तो येडा नाहीये. वास्तविक पाहता तुम्ही एक पाहिले का, येडा कधी पण आकाशाकडे बघून त्या भगवंताकडे बघून चांगलं बघा, चांगलं निरीक्षण करा करते बाबा, चांगलं निरीक्षण करा. मग तो कोणाचं चिंतन करतो? तो बोलतोय देवा संग, पण आपल्या देवा संग बोलायला चान्स प्रति तरी आपल्याला बोलायला वेळ का नाही, काढीत नाही. आता ते एक भिकारी आले, ते काहीच खिशात असते. रात्री 1 वाजता ते भिकारी बार मानाचं वाटोळं करून टाकलं. रात्री ताई 12 वाजले तरी पण यांनी काय करा, सकाळी मग पुढे शाळेत पोरं जायचे असते, काही असते का तुम्ही पोरांना आवाज करा, या बाबाला दुखी जायचं तुम्हालाच काय उठाला, तुम्हाला कामाला जायचं. बरं येतं रातभर ते माणसात माणूस राहिलं नाही. त्या मोबाईलने एवढं वाईट काम केलं. बाबा जर पुढे जर एखाद्या महात्म्याच्या ठिकाणी जर बसायला गेलं ना, महात्म्याच्या ठिकाणी जर समजा महात्मा कडक असेल तरच तिथं मोबाईल नाही काढली, नाही तर महात्म्याच्या ठिकाणी सुद्धा बाहेर येऊन ना त्यांचं ते चालूच. किंवा पुढे दुःखाला गेलो तिथं चालूच लागणार. तिथं कोणाशी संवादच राहिला नाही. मग असा जर संवाद जर नाही राहिला तर या जगामध्ये काय होईल? मग ह्या संवादाने टाइम भेटणार नाही. म्हणून तर माऊलींना असं वाटलं असेल, काय वाटलं असेल की ह्या जगात पुढं या लोकांना हे भेटणार नाही, काय भेटणार नाही, कलियुगामध्ये यांना वेळ भेटणार नाही. त्याचं कारण अजून एक दुसरं एक कारण, काय कारण नाही. कलियुगामध्ये कृतयुगामध्ये आयुष्य दिलं लाखाचं, कृतयुगामध्ये आयुष्य किती दिलं? लाखाचं दिलं. त्रेतायुगामध्ये आयुष्य किती दिलं? 1000मध्ये दिलं. म्हणजे 1000च्या पटीत, म्हणजे 90,000 80,000, पण लाखाचं पूर्ण नाही. त्याच्यानंतर पुढल्या युगामध्ये किती रे? द्वापर युगामध्ये 1000वर आलं आणि कलियुगामध्ये कितीवर आलं? 100वर आलं. मग कलियुगामध्ये यांनी भजन करावा का बायका पोरांचं पोट धरावा का पाहुणे रावळ्याचं बघावं का सासू सासऱ्याचं बघावं, यांचा मेळ वाचणार. म्हणून तर माऊलीला असं वाटलं असेल, ते साधक सुद्धा असाच काय झाला असेल, बोर झाला असेल. म्हणून माऊली त्याला काय म्हणले असते, अरे बाबा टेन्शन घेऊ नको, कलियुगामध्ये सुद्धा कलियुगे उद्धार भगवंत आपल्याला सांगतो, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. कलियुगे उद्धार कोणाच्या नामात? हरीच्या नामात. दुसरं काय आहे का? भरपूर पळून राहिलो आपण, भरपूर इतकं पळून राहिलं ना, आपलं समाधानच व्हायना. कोणत्या देवाला जावा, काय करावं काही सुद्धा समजायला मार्ग नाही. त्यामुळं ते नाम सोपे रे, अभंगाचं दुसरं हे नाम सोपे रे, सोपे राम तुझ्या गोविंदा. हे नाम सोपे रे, सोपे राम तुझ्या गोविंदा.
रे